गुड मॉर्निंग. नमस्ते मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. तर आज आपण डेली करंट अफेअर्समधील महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत आणि या संदर्भातल्या ज्या नोट्स आहेत, एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल आहे, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. याच्यावरती मी नोट्सची PDF काय करत आहे, अपलोड करत आहे. सर्वांनी जाऊन तिथून तुम्ही नोट्स घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं जे काही यूट्यूब चॅनल आहे नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. त्याचबरोबर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास असेल आणि डेली करंट अफेअर्स सर्वच्या सर्व लेक्चर सिरीज काही झालेले आहेत, काही कंटिन्युअस चालू आहेत. सो सगळ्यांनी कनेक्टेड राहा आणि जे तुमच्या आसपासचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर पण हे शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. तर चला आपण चालू करूया आजचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते. पहिला मुद्दा जो आहे, युरोपियन युनियन आणि भारत यांच्यामध्ये आत्ताच्या घडीला बघा एक एकत्रित येऊन प्रकल्प चालू केलेला आहे. भारतामधील जे IIT वाराणसी जे आहे यांच्या मार्फत बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, जे वाया गेलेलं पाणी आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करून पुन्हा ते पाणी वापरात आणण्यासंदर्भात कुठलं पाणी आहे तर हे नदीमधील जे पाणी आहे, गंगा नदी त्याचबरोबर गोदावरी नदीमधील जे पाणी आहे याच्यावरती ट्रीटमेंट करून ते पाणी पुन्हा वापरात आणण्यासाठी काय केलं आहे तर या दोन्ही युरोपियन युनियन आणि भारताच्या मार्फत एक प्रकल्प अंतर्गत करार झालेला आहे. लक्षात असून दे हा करार कोणाकोणामध्ये झालेला आहे आणि कोणत्या नदीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये झालेला आहे. गंगा नदी आणि गोदावरी नदी. गंगा नदीच्या बाबतीमध्ये ऑलरेडीच बघा गंगा क्लीन मिशन ऑलरेडीच पहिल्यापासून चालू आहे. म्हणजे 1985-86 पासून हे गंगा क्लीन मिशन चालू आहे. जेव्हा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले 2014, त्याच्यानंतर लगेच त्यांनी गंगा क्लीन मिशनला पण काय केलं होतं, लॉन्च केलेलं होतं आणि त्याची रिडेव्हलपमेंट करायला सुरुवात पण केलेली होती. ओके, आता या प्रोजेक्टचं नाव काय देण्यात आलेलं आहे बघा. या प्रकल्पाचं नाव आहे स्प्रिंग, असं या प्रकल्पाचं नाव आहे. गंगा आणि गोदावरी नदीचे जे पाणी आहे त्या पाण्याच्यावरती ट्रीटमेंट करून ते पाणी पुनर्वापरासाठी आणणारा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे स्प्रिंग. जून 2020 म्हणजे मागच्या महिन्यापासून हा प्रकल्प चालू झालेला आहे. 3 वर्षासाठीचा याचा कार्यकाळ आहे आणि युरोपियन युनियन आणि भारत यांच्या दोघांच्या अंतर्गत याला फंडिंग केलं जाणार आहे, पैसे दिले जाणार आहेत. युरोपियन युनियनमध्ये आत्ताच्या वेळेला किती देश आहेत तर 27 देश आहेत. ब्रेक्झिटमुळे जो 28वा ब्रिटन जो होता तो युरोपियन युनियनमधून बाहेर पडलेला आहे. नेक्स्ट दुसरा मुद्दा काय आहे बघू. दुसरा मुद्दा जो आहे तो www.covidlawlab.org. पुन्हा वाचतो बघा, www.covidlawlab.org. म्हणजे थोडक्यात ही एक वेबसाईट तयार केलेली आहे. UNDP कुठलं तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्राचा भाग आहे. त्याचबरोबर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या दोघांनी एकत्रित येऊन ही वेबसाईट तयार केलेली आहे. आणि या वेबसाईटचा एक उपक्रम काय आहे बघा, की टू प्रोटेक्ट द हेल्थ अँड कम्युनिटीज. कोविड-19च्या या आत्ताच्या फेजमध्ये अख्ख्या जगामध्ये बघा कोरोना पसरलेला आहे. आता अख्ख्या जगामध्ये कोरोना पसरलेला आहे, म्हटलेलं आहे की 190+ देशांच्या मध्ये कोविड-19 पसरलेला आहे. साधारणतः 200च्या आसपास देशांच्या मध्ये सर्व देश आता या कोविड-19मुळे एकदम जीर झालेले आहेत. तर याच्या बाबतीमध्ये तर वेबसाईट ही काय मदत करणार आहे. समजा एखाद्या देशामधील एखाद्या राज्याने खूप चांगलं काम केलेलं असेल किंवा एखाद्या शहराने जर चांगलं काम केलेलं असेल तर त्या शहराविषयी एकत्रित माहिती, कशा पद्धतीने त्यांनी कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न केला त्याच्याविषयी माहिती या www.covidlawlab.org याच्यावरती मिळेल. म्हणजे 190 देशांमधील माहिती, त्याचबरोबर त्यांचे डॉक्युमेंटचे शेअरिंग केलं जाणार आहे. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे त्यांनी मेडिसिन वगैरे वापरलेले आहे याच्याविषयी माहिती या वेबसाईटवरती मिळणार आहे. कशा पद्धतीने कोविड-19ला शह दिला आणि ते आपल्या भारतामध्ये, उदाहरणार्थ बघा आपण असं म्हणू शकतो की स्पेनमध्ये किंवा इटलीमध्ये एक चांगल्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज जसं सोशल डिस्टन्सिंग आहे अशा प्रकारचं चालू केलेलं असेल की त्याच्यामधून काय झालं की या कोरोनापासून जो होणारा फैलाव जो आहे, कोविड-19चा फैलाव जो आहे तो कमी होत गेला. मग आहे याची माहिती आपल्याला कुठं भेटणार तर www.covidlawlab.org याच्यावरती भेटणार आहे. त्याचा वापर भारतामध्ये पण केला जाऊ शकतो. असं एक उदाहरण दिलं. असं वेगवेगळ्या भागामध्ये ज्या पद्धतीने लोकांनी हेल्थच्या, कम्युनिटीच्या प्रोटेक्शनसाठी जे पायदंडा म्हणतो आपण तो पाडला असेल तो त्या भागामध्ये वापरला जात आहे, तसाच इतर भागामध्ये वापरला जाऊ शकतो का याच्याविषयी माहिती या वेबसाईटवरती मिळेल. नेक्स्ट तिसरा मुद्दा जो आहे तो नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये आहे. NPCI म्हटलं जातं, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन. यांच्याच मार्फत बघा आपण ज्या वेळेला हे काढतो म्हणजे जनधन अकाउंट काढतो, जनधन अकाउंट काढल्यानंतर जे रुपे कार्ड दिलं जातं, हे रुपे कार्ड जे आहे हे कोणाचं आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फत तयार करण्यात आलेलं आहे. ही भारत सरकारची कंपनी आहे. याचं हेडक्वार्टर जे मुख्यालय जे आहे ते बेंगळुरूमध्ये आहे. आता चर्चेत काय बघा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फत UPI ऑटो पे
फीचर लॉन्च केलेलं आहे. UPIच्या मार्फत ऑटोमॅटिक पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पे करू शकता. यासाठी तुम्हाला UPI ID किंवा QR जो स्कॅन आहे याचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता. जसं बघा आपण गुगल पे असेल किंवा फोनपेसाठी एखादा QR कोड भेटला तर QR कोडला आपण स्कॅन केला की डायरेक्टली त्याच्यावरती अमाऊंट टाकली की आपण पे करू शकतो. तशाच पद्धतीने इथं आता NPCIच्या मार्फत UPI ऑटो पेचं जे फीचर आहे ते चालू केलेलं आहे. किती रुपयेपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता, तर 2000 रुपयेपर्यंत याचं पेमेंट करू शकता. आता याचा वापर मल्टिपल पेमेंटसाठी केला जाऊ शकतो. म्हणजे ट्रेनचे तिकीट्स काढायचे असतील किंवा हॉटेल्समधले बिल भरायचं असेल, सर्वसाठी तुम्ही काय करू शकता, याचा वापर करू शकता. UPI ऑटो पेचा वापर कोणाच्या मार्फत केलेला आहे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मार्फत हे फीचर लॉन्च केलेलं आहे. नेक्स्ट चौथा मुद्दा जो आहे, प्राध्यापक DB फाटक समिती. आता प्राध्यापक DB फाटक समिती कोणी बसवलेली होती तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत 23 डिसेंबर 2019 रोजी ही समिती बसवण्यात आलेली होती. कशासाठी बसवलेली होती तर डिजिटल पेमेंटसाठी जो QR कोड ॲनालिसिस जे आहे किंवा QR कोडचा वापर केला जातोय, खरंच हे सेफ्टी आहे का, त्याचबरोबर QR कोड जे काही ॲनालिसिस केलं जातं QR कोडचा वापर करून पेमेंट केलं जात आहे, याच्यामध्ये आणखी काही दुरुस्त्या कराव्या लागतील का, याचा अभ्यास करण्यासाठी, याचं ॲनालिसिस करण्यासाठी DB फाटक समिती काय करण्यात आली होती, बसवण्यात आली होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आत्ताचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आत्ताचे गव्हर्नर आहेत. आणखी एक फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जो आहे, म्हणजे कालच मी सांगितलं फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जो आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत काढण्यात येतो, प्रत्येक वर्षी काढण्यात येतो. आणि त्याच्यामध्ये आत्ता सांगितलेलं आहे की भारताचा जो NPI जो आहे तो NPI 12.5% वरती जाण्याचा काय आहे तर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, जाऊ शकतो आणि तो गेला तर खूप वाईट परिस्थिती असू शकते. देशाच्या बाबतीमध्ये कर्ज बुडवण्याचं प्रमाण खूप वाढू शकतं. नेक्स्ट पाचवा मुद्दा जो आहे तो रिन्युएबल एनर्जीच्या बाबतीमध्ये आहे. आता रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय तर वाऱ्यापासून, पाण्यापासून किंवा सौर ऊर्जेपासून जी एनर्जी तयार केली जाते, ऊर्जा तयार केली जाते आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, त्याला रिन्युएबल एनर्जी म्हणतात. त्याला क्लीन एनर्जी पण म्हटलं जातं, स्वच्छ ऊर्जा पण म्हटलं जातं. आता चर्चेत काय बघा, 2030 पर्यंत भारतामधील जी इलेक्ट्रिसिटी तयार केली जात आहे, या इलेक्ट्रिसिटीमध्ये 60% जी एनर्जी असणार आहे, इलेक्ट्रिसिटी जी असणार आहे ती कशी असणार आहे तर या रिन्युएबल एनर्जीच्या मार्फत तयार केलेली असणार आहे. म्हणजे कोळशाचा किंवा इतर न्यूक्लिअर रिॲक्टरचा वापर न करता 60% जी एनर्जी असणार आहे ती रिन्युएबल एनर्जी असणार आहे. आणि टार्गेट काय ठरवले 2030 पर्यंत 510 गीगावॅटचं रिन्युएबल एनर्जीचं प्रोडक्शन भारतामध्ये केलं जाणार आहे आणि त्याच्या मार्फत इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाणार आहे. नेक्स्ट 6वा मुद्दा जो आहे तो बँक ऑफ बडोदाच्या बाबतीमध्ये आहे. बँक ऑफ बडोदाच्या बाबतीमध्ये प्लस मी पॉईंट सांगतो बघा, बँक ऑफ बडोदा त्याचबरोबर देना बँक आणि विजया बँक तिन्ही बँकांना एकत्रित करून काय केलेलं तर बँक ऑफ बडोदा आत्ताच्या घडीला काम करत आहे. कारण देना बँक जी होती खूप डबघाईला आलेली होती. प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन जे RBIच्या मार्फत घेतलं जातं त्याच्या अंतर्गत देना बँक होती, पण देना बँक ही नॅशनलाइज बँक आहे. त्यामुळे या बँकेला एक आधार देण्यासाठी बँक ऑफ बडोदा आणि त्याचबरोबर विजया बँक यांना एकत्रित करून एक मोठी बँक तयार करण्यात आलेली आहे. आत्ता चर्चेत काय बघा, इन्स्टा क्लिक सेव्हिंग अकाउंट बँक ऑफ बडोदाच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचं सेव्हिंग अकाउंट जे आहे ते काढू शकता. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, डिजिटल थ्रू KYC तुमचं अपडेट केलं जाणार आहे. फक्त तुमचा आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर असणं काय गरजेचं आहे. तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर मोबाईल तुम्ही आधार कार्ड कनेक्ट केला, KYC अपडेट केला आणि OTP तुमच्या मोबाईल आल्यानंतर कस्टमर व्हेरिफिकेशन होईल, तुमचं अकाउंट निघलं. म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने बँक ऑफ बडोदाच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने अकाउंट काढण्याची सुविधा दिलेली. 7वा मुद्दा जो आहे तो जगातील सेकंड मोस्ट व्हॅल्युएबल एनर्जी कंपनी म्हणजे भारतातील जी रिलायन्स इंडस्ट्री जी आहे ही रिलायन्स इंडस्ट्री जगातील जी एनर्जी कंपनी ज्या आहेत, एनर्जी ऊर्जा संदर्भातल्या ज्या कंपनी आहेत या ऊर्जा संदर्भातील ज्या मोस्ट व्हॅल्युएबल कंपनीच्या लिस्टमध्ये 2 नंबरला आता गेलेली आहे. कुठली, रिलायन्स इंडस्ट्री. आणि पहिली कोणती आहे तर एक्झॉन मोबी ही पहिली कंपनी आहे. जगातील पहिल्या नंबरची कंपनी आहे एनर्जी कंपनी. 2 नंबरला रिलायन्स इंडस्ट्री आहे. बघा गेल्या काही कार्यकाळामध्ये रिलायन्सने खूप मोठा फायदा करून घेतलेला आहे. मार्केटमधली आत्ताची रिलायन्सची जी व्हॅल्यू बघितली तर 14 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू आहे. बघा लक्षात घ्या, कंपॅरिझन मी सांगतो, 20 लाख करोड रुपयाची भारताने काय केलं आता तर आत्मनिर्भर योजनेच्या अंतर्गत अमाऊंट दिलेली भारत सरकारच्या मार्फत. आणि एकट्या रिलायन्स इंडस्ट्रीची जी एकत्रित मार्केट व्हॅल्यू जी आहे ती 14 लाख करोड रुपयाची आहे. म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे. आज आत्ताच्या घडीला रिलायन्सचा एक शेअर जर खरेदी करायला गेलो तर 2163 रुपयाला एक शेअर्स बसतोय तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये. म्हणजे खूप व्हॅल्युएबल लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्री गेलेली आहे. नेक्स्ट कर्नाटक सरकारच्या बाबतीमध्ये आहे. कर्नाटकच्या मार्फत कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी मिशन म्हणजे कर्नाटक सरकारच्या मार्फत डिजिटल इकॉनॉमिक मिशन चालू केलेलं आहे. याच्यामध्ये कर्नाटक सरकार काय करणार आहे तर 7000+
ज्या स्टार्टअप्स, ई कॉमर्स आणि इतर कंपन्या ज्या आहेत त्यांना तयार करण्यासाठी, त्याचबरोबर या कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रमोट करणार आहे कंपनी कायदा 2013च्या अंतर्गत. आणि ही जी कंपनी असणार आहे या कंपनीमध्ये सरकारचा हिस्सा 49% असेल आणि जी व्यक्ती आहे त्याचा हिस्सा किती असेल तर 51% असेल. समजा ए ही व्यक्ती आहे, ए ह्या व्यक्तीला एखादी कंपनी काढायची असेल तर सरकारच्या मार्फतच कंपनी काढून दिली जाणार आहे. फक्त ए ह्या व्यक्तीचा जो हिस्सा असणार आहे तो 51% असणार आहे आणि सरकारचा हिस्सा 49% असणार आहे. याच्यातून फायदा काय होणार आहे बघा. एक म्हणजे अशा प्रकारची कंपनी स्थापन केल्यानंतर कंपनी पटकन स्थापन होणार आहे, प्रोडक्शन पण चालू पटकन होऊ शकतं. त्याचबरोबर FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी येते या राज्यामध्ये सर्वात जास्त होऊ शकतो. मेक इन इंडियाच्या अंतर्गत जास्तीत जास्त काय केली जाऊ शकते तर गुंतवणूक केली जाऊ शकते कर्नाटक सरकारच्या किंवा कर्नाटकमध्ये. त्या उद्देशानंच काय केलं तर हे एक मिशन कर्नाटक सरकारच्या मार्फत चालू केलेलं आहे. 9वा मुद्दा जो आहे तो भारत आणि उत्तर कोरियाच्या बाबतीमध्ये आहे. भारत उत्तर कोरियाला मेडिकल असिस्टन्स देणार आहे. फक्त आत्ता काय करण्यात आलेलं आहे, थोडं ते एक्सटेंड करण्यात आलेलं आहे. देण्याचा कार्यकाळ जो होता तो वाढवण्यात आलेला आहे. आजचीच न्यूज आहे ती. का वाढवण्यात आलेला आहे? एक म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मार्फत भारताला रिक्वेस्ट केली होती, विनंती केली होती की तुम्ही काय करा की उत्तर कोरियाला कोणत्या औषधासंदर्भात तर TB जे आहे, ट्युबरक्युलोसिस जो आहे या TBच्या बाबतीमध्ये तुम्ही काय करा, थोडी मदत करा, मेडिकल असिस्टन्स करा. आणि भारताने त्याला मान्यता पण दिली होती. उत्तर कोरिया मी म्हणतोय, जो उत्तर कोरियाचा तानाशाह जो आहे ना, किम जॉंग उन जो आहे त्याचं उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया नाही आहे. दक्षिण कोरिया खूप सहिष्णू देश आहे. उत्तर कोरिया जो आहे पाकिस्तान सारखाच आहे. फक्त भारत त्यांच्याबरोबर पण डील करत आहे. केली पाहिजे, कारण काय काय वेळा ह्युमॅनिटी, मानवता डोळ्यासमोर ठेवूनच हे काय केलं पाहिजे, करणं गरजेचं आहे. भारत नेहमीच सहिष्णू आहे, एकमेकांना मदत करणारा देश आहे. सो TBच्या बाबतीमध्ये भारत उत्तर कोरियाला मदत करणार आहे. फक्त आत्ता थोडं एक्सटेंड केलेलं आहे. एक्सटेंड करण्याचं कारण म्हणजे एक म्हणजे USA आणि उत्तर कोरियाचा वाद आहे. त्याचबरोबर बरीच अंतर्गत कारणं आहेत त्याच्या पाठीमागची. बघूया आता आणखी कधी हे जे आहे अशा प्रकारची मदत भारत मेडिकल असिस्टन्स कंटिन्युअस करत आहे. ते येणारे आपल्याला काही न्यूजमध्ये कळेल असते. आपण अपडेट आहोतच त्या बाबतीमध्ये. 10वा मुद्दा जो आहे, 10वा आहे भारतातील पहिली मध परीक्षण करणारी लॅब जी आहे, लॅबोरेटरी जी आहे, हनी टेस्ट लॅब जी आहे गुजरातमध्ये स्थापन केली जाणार आहे. गुजरातमधील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड जो आहे, कुठं आहे गुजरातमधील तर आनंद जिल्ह्यामध्ये आहे. तर या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या अंतर्गत या लॅबोरेटरीची स्थापना केली जाणार आहे. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर जो मध आहे, मधाची प्युरिटी बघितली जाणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे केमिकल सबस्टन्सेस असतात ते चेक केले जाणार आहेत आणि कोणत्या प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत ते पण चेक केले जाणार आहे. आता याच्यातून काय होऊ शकतं बघा. चांगल्या प्रकारचा जर मध असेल, मधला आत्ता मार्केटमध्ये खूप मागणी आहे, त्यामुळे हा जो मध आहे तो मार्केटमध्ये त्याचबरोबर परकीय देशामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी, निर्यात करण्यासाठी खूप फायदा ठरू शकतो. याचा फायदा जे शेतकरी आहेत त्याचबरोबर जे आदिवासी लोक आहेत त्यांना याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. कारण आदिवासी लोकांच्या मार्फत जास्तीत जास्त मध काय केला जातो, गोळा केला जातो जंगलातून. ठीक आहे. कुठे लॅब आहे ते पण माहिती असेल तर गुजरातमधील आनंद जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट 11वा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात आहे. महाराष्ट्रामध्ये 1ली ते 12वी पर्यंतचा जो अभ्यासक्रम जो आहे तो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाने घेतलेला निर्णय आहे. याच्या अगोदर आपण बघले CBSEच्या मार्फत पण 30% अभ्यासक्रम वगळण्यात येणार आहे. कारण बघा शाळा चालू आता साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर, माहीत नाही कधी होईल, त्यामुळे काय केलेलं आहे तर अभ्यासक्रम कमी करणं गरजेचंच आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने हा घेतलेला निर्णय आहे. आणि असंही सुचवलेलं आहे की स्वअध्ययनावरती भर द्या, विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करण्याचा काय करा, प्रयत्न करा. आता हा जो 25% अभ्यासक्रम जो कमी केलेला आहे, या पुस्तकातून कमी करण्यात आलेला जो घटकांचा तपशील जो आहे या दोन वेबसाईटवरती मिळेल. www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in याच्यावरती तुम्हाला काय भेटेल, या संदर्भातला कमी झालेला पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम मिळेल असं सांगितलेलं आहे. आता आपण क्वेश्चन बघू. कालच्या व्हिडिओमधील प्रश्न मी विचारत आहे. ई कॉमर्स कंपन्यांच्या बाबतीमध्ये जो नवीन नियम तयार केलेले आहे त्याचे 2 नवीन नियम तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. दुसरं, अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याकांना भारतात आश्रय दिला जाणार आहे. कोणत्या 2 अल्पसंख्याक गटाला भारतामध्ये आश्रय दिला जाणार आहे ते सांगा. तिसरा क्वेश्चन, IPL जे आहे ते कुठे कधी होणार आहे, म्हणजे कधीपासून कधीपर्यंत आणि कुठे होणार आहे. 3 स्टेडियम जे आहे त्या 3 स्टेडियमवरती होणार आहे ते पण सांगा. चौथा मुद्दा जो आहे ते वित्तीय स्थिरता अहवाल, मी मगाशीच याचं उत्तर दिलेलं आहे. फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जो आहे कोणाच्या मार्फत काढला जातो. 5वा, सर्दीजुखाम.com ही वेबसाईट कोणी तयार केलेली आहे, उद्देश काय आहे, उद्देश या वेबसाईटचा काय आहे तोही सांगा.
6वा मुद्दा, काकरापार अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तो सांगा. 7वा क्वेश्चन जो आहे तो प्लाझ्मा बँक पहिली देशातील कुठे आणि दुसरी कुठे आहे स्थापन केलेली आहे ते सांगा. आणि 8वा शेवटचा प्रश्न जो आहे, मॅकॅडामायझेशन प्रोग्राम कोठे चालू करण्यात आलेला आहे आणि मॅकॅडामायझेशन म्हणजे काय, मी कालच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मी तर थांबतो मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.